नमस्कार मित्रांनो, मनीमेव मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, तुमच्या जीवनात यश, समाधान आणि आनंद तुम्हाला मिळवायचा आहे का? तर सर्वात आधी बदलायला हवा तो म्हणजे तुमचा विचार करण्याची जी पद्धत आहे ती। कारण जसा विचार तसं आयुष्य। आज आपण जाणून घेणार आहोत जगभरातल्या यशस्वी लोकांनी वापरलेले विचार करण्याचे 11 जबरदस्त मेथड्स, जे तुम्हाला तुमचं आयुष्य अधिक सुंदर, अधिक यशस्वी बनवायला मदत करतील। जॉन सी मॅक्सवेल यांच्या चेंज युअर थिंकिंग चेंज युअर लाईफ या प्रसिद्ध ग्रंथावर आधारित प्रत्येक महत्त्वाच्या कल्पनेचा, प्रयोगांचा आणि विचारशैलीचा सखोल अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। चांगले थिंकर कसे बनावे, नवीन आयडियाज कशा शोधाव्यात, योग्य वातावरण व योग्य लोकांची निवड कशा प्रकारे करावी आणि आपल्या विचारांना यशाच्या दिशेने कसा आकार द्यावा, याचा संपूर्ण रोडमॅप तुम्हाला या व्हिडिओत मिळणार आहे। तर चला सुरुवात करूया। योग्य विचारांची ताकद, उत्तम आयुष्य घडवणारे 11 जबरदस्त थिंकिंग मेथड्स जाणून घ्यायला। मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला न चुकता सबस्क्राईब करून घ्या। चांगले थिंकर होण्यासाठी तयार व्हा। चांगले थिंकर बनणं हे अवघड आहे, पण अशक्य नक्कीच नाही। ही एक प्रकारची शिस्त आहे। तुम्ही जर मी दिलेल्या 6 मुद्द्यांचं अनुकरण केलं तर तुम्ही चांगली जीवनशैली निर्माण करणार, स्वतःचं थिंकिंग तयार करू शकाल। पण त्यासाठी नियमितपणे वैशिष्ट्यपूर्ण आणि नवनवीन आयडियांना जन्म देण्यासाठी तुम्ही रोजच्या रोज काय करता हे महत्त्वाचं आहे। मी तुम्हाला चांगल्या विचारांचा शोध घेणं तसेच चांगले विचार विकसित करण्यासाठी आवश्यक अशी एक पद्धत सांगू इच्छितो। अर्थात हीच एकमेव पद्धत आहे असं मी म्हणणार नाही, पण ही पद्धत माझ्यासाठी खूपच उपयुक्त ठरली आहे, म्हणून ती मी तुम्हाला आज सांगणार आहे। पहिला मुद्दा, विचारांवर विचार करण्यासाठी जागा शोधा। कशी? तर नवीन चांगले विचार निर्माण करण्याच्या उद्देशाने विचार करण्यासाठी तुम्ही स्वतःची अशी एक जागा निश्चित करा। अशी जागा जिथे जाऊन तुम्ही विचार केला तर तुम्हाला काहीतरी नक्कीच सुचेल। विचार करण्यासाठी सर्वोत्तम जागा कोणती? ही जागा प्रत्येकासाठी वेगळी वेगळी असू शकते। काही जणांना शॉवरखाली बसणे ही जागा उत्तम वाटते, जसे माझे मित्र डिक बिग्ज हे विचार करण्यासाठी पार्कमध्ये जातात। माझ्यासाठी कार, विमान तसेच स्पा या जागा उत्तम आहेत असं लेखक म्हणतात। इतर काही ठिकाणी देखील मला उत्तम आयडिया सुचतात, जसं जेव्हा मी बेडवर असतो तेव्हा मला आयडिया सुचतात। अशा वेळी उपयोगात आणता येईल या हेतूने विशिष्ट असं रायटिंग पॅड मी लाईट स्टँडजवळ ठेवतो। मी स्वतःला माझ्या विचार करण्याच्या ठिकाणी सारखं जाण्याची सवय लावून घेतलेली आहे। यामुळे मला नेहमी नवीन नवीन विचार सुचतात, यावर माझा विश्वास आहे। तुम्हालाही सातत्यानं नवीन आयडिया शोधायच्या असतील तर मी जे करतो तेच तुम्ही सुद्धा करा। विचार करण्याचे योग्य ठिकाण शोधा। तुम्हाला सुचणारे विचार लिहून ठेवा। असं केल्यानं ते निसटून जाणार नाहीत। जेव्हा मला माझी विचार करण्याची जागा सापडते तेव्हा माझ्या विचारांना माझ्यात जागा सापडते। असं तुमच्या बाबतीत सुद्धा नक्कीच होईल। दुसरा मुद्दा, तुमच्या विचारांना आकार देण्यासाठी जागा शोधा। परिपूर्ण आणि लगेच ज्यांच्यावर काम करता येईल अशा कल्पना फार कमी वेळा सुचतात। बहुतेक वेळा सुचणाऱ्या आयडियांना योग्य स्वरूप प्राप्त होईपर्यंत त्यांना आकार द्यावा लागतो। माझे मित्र डॅन रॅनल्ड म्हणतात की आयडिया ही स्पष्टता आणि प्रश्नांच्या कसोटीला उतरायला हवी। कल्पनेला आकार देत असताना तिची कठोर छाननी केली पाहिजे। अनेक वेळा रात्री उशिरा सुचलेला, त्यावेळी अप्रतिम वाटलेला एखादा विचार सकाळी मूर्खपणाचा ठरतो। तुम्हाला सुचलेल्या कल्पनेवर स्वतःला अनेक प्रश्न विचारून तो विचार किंवा ती कल्पना फाईन
ट्यून करा. तुमचे विचार लिहून ठेवणं हा त्यावर एक उत्तम उपाय आहे. कॉलेज प्रेसिडेंट अमेरिकन सिनेटर प्रोफेसर S.I. हेकाबा लिहितात, विचार लिहायला शिकणे म्हणजेच विचार करायला शिकण्यासारखं आहे. तुम्हाला एखादी गोष्ट तोपर्यंत स्पष्ट होत नाही जोपर्यंत तुम्ही ती लिखित स्वरूपात मांडत नाही. पुढे जसे जसे तुम्ही तुमच्या विचारांना आकार देत असता तसं तसं तुमच्या आयडियाजमध्ये क्षमता आहे की नाही हे तुम्हाला समजायला लागतं. तुमच्याकडे काय आहे ते तुम्हाला समजतं. त्याचबरोबर स्वतःविषयी सुद्धा काही नवीन गोष्टी शिकायला मिळतात. विचारांना आकार देणं हे मला खूप रोमांचक वाटतं, कारण यामध्ये काही महत्त्वाच्या बाबींचा समावेश होतो, जसे की विनोद म्हणजेच ह्युमर. काही विचार कृतीमध्ये येऊ शकत नाही, परंतु त्यातून तुम्हाला विनोदाचा आनंद मिळतो. दुसरं म्हणजे मानवता, ह्युमॅनिटी. विचार करताना काही क्षण मी ईश्वराशी जोडला जातो. ते क्षण मला धन्य करतात. उत्तेजना, एक्साइटमेंट. मी आत्मीयतेनं माझ्या आयडियांवर प्रयोग करतो तेव्हा त्यातून मला उत्तेजना आणि समाधान मिळतं. या पद्धतीला मी फ्युचरिंग असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर सर्जनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटी. मी जेव्हा विचार करत असतो तेव्हा सद्य परिस्थितीतील तणावांपासून मुक्त असतो आणि त्यातून माझी सर्जनशीलता वाढत जाते. समाधान म्हणजेच फुलफिलमेंट. मला वाटतं ईश्वराने मला यासाठीच बनवलं आहे. तो माझ्याकडे असणाऱ्या मौल्यवान गोष्टी वापरतो आणि मला आनंद देतो. प्रामाणिकता, ऑनेस्टी. जेव्हा मी माझ्या मनातल्या कल्पनांकडे पाहतो तेव्हा मला माझी खरी उद्दिष्ट सापडल्याचा आनंद प्राप्त होतो. उत्कटता म्हणजेच पॅशन. तुम्ही जेव्हा अशा विचारांना आकार देता तेव्हा तुमच्या विश्वासाची पारख होते आणि खरोखर कशाचं मोजमाप होतं हे तुम्हाला कळतं. बदल म्हणजेच चेंज. माझ्या जीवनात मी जे काही बदल केले आहेत ते सर्व बदल हे त्या विषयांवर सखोल विचार केल्याचा परिणाम आहेत. तसं तर तुम्ही विचारांना कुठेही योग्य आकार देऊ शकता, पण तरीही तुमच्यासाठी योग्य अशी जागा निवडा जिथे तुम्ही लिहून ठेवू शकाल. असं स्थान निवडा जिथे कोणत्याही व्यत्ययाशिवाय तुम्ही तुमच्या उद्देशांवर एकाग्र राहू शकाल आणि तुमच्या आयडियांसंबंधी तुम्ही स्वतःला अनेक प्रश्न विचारू शकाल. पुढचा मुद्दा आहे की तुमच्या बुद्धीला ताण देण्यासाठी जागा शोधा. तुम्हाला काही महान विचार सुचले आणि त्यांना आकार देण्यासाठी तुम्ही वेळ दिला म्हणजे सर्व काही झालं असं समजून तिथेच थांबू नका. तसं केलं तर विचार प्रक्रियेच्या काही महत्त्वपूर्ण पैलूंपासून तुम्ही वंचित राहाल. इतरांचा समावेश करून त्यांच्या क्षमतांचा उपयोग करून घेणं तुमच्याकडून राहूनच जाईल. हे मला मान्य करायला हवं की सुरुवातीला मी ही चूक नेहमी करायचो. कोणाशीही न बोलता मला आलेल्या बीज रूपातील विचारांचं रूपांतर मी कृतीशील विचारांमध्ये करायचो. अगदी ज्या लोकांवर त्याचा परिणाम होणार आहे अशा लोकांशीही मी चर्चा करायचो नाही. हे मी घरात आणि कामाच्या ठिकाणीही करायचो, पण काही वर्षांच्या अनुभवातून मी हे शिकलो की एकट्याने काम करण्यापेक्षा टीममध्ये एकत्रित काम केलं तर आपण खूप पुढं जाऊ शकतो. मला एक असं सोपं सूत्र सापडलं आहे जे तुम्हाला बुद्धीला ताण देण्यासाठी उपयुक्त ठरेल. ते सूत्र कोणतं तर योग्य विचार अधिक योग्य वेळी योग्य कारणासाठी योग्य वातावरणात एकत्रित आलेले लोक बरोबर योग्य परिणाम. योग्य विचारांवर योग्य लोक एकत्रित येऊन योग्य वातावरणात योग्य वेळी योग्य कारणासाठी विचार करतात तेव्हा योग्य परिणाम साध्य होतो. असा संयोग असेल तर पराभूत होणं हे अतिशय अवघड आहे. माणसाप्रमाणेच प्रत्येक विचारात सुद्धा महान होण्याची संभावना असते. त्या विचाराला नेमका कुठे ताण द्यायचा हे समजलं की मग तुम्हाला ती संभावना दिसेल.
मित्रांनो, आज आपण पाहिलं की विचार करण्याच्या केवळ 11 पद्धती आपल्या संपूर्ण आयुष्याला नवीन दिशा देऊ शकतात. यशस्वी लोक आणि प्रभावी व्यक्तिमत्व यांचं गुपित एकच आहे, ते विचारांमध्ये मास्टर झाले आहेत. तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर सर्वप्रथम बदलायला हवा तो विचार करण्याची पद्धत. नवीन कल्पना स्वीकारा, सकारात्मकतेने विचार करा, योग्य लोकांमध्ये राहा, योग्य वेळ साधा आणि तुमच्या प्रत्येक विचारामागे एक स्पष्ट उद्दिष्ट ठेवा. जॉन सी मॅकवेल म्हणतात, आपण जसे विचार करतो तसे आपण बनतो. तुमचे विचारच तुमचे भविष्य घडवतात. आजपासून आपल्या विचारांना नवीन आकार द्या, त्यांना शिस्तबद्ध करा आणि तुमचं स्वप्न आयुष्य हे स्वतः घडवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमचे विचार कमेंटमध्ये शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी ज्ञानासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विचार बदला, आयुष्य बदला. पुन्हा भेटूया एका नवीन प्रेरणादायी प्रवासात. धन्यवाद.